निलेश आणि प्रणित. पहिला षटक घेऊन आलेला तो मयूर भोईर आणि दोन सलामीचे फलंदाज पार्थ 11 कोपरखर्णे यांच्याकडून निलेश आणि प्रणित. हा सामना देखील 4 षटकांचा राहील. पहिला चेंडू जोरकसपणे मारला आहे मिडविकेटच्या दिशेनं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धाव खातं उघडलं जातं. निलेश वैयक्तिक खातं उघडलं जातं संघाचं देखील. आणि आता खेळण्यास सज्ज होतो तो प्रणित, एक उजव्या हाताचा खेळाडू आणि एक डावखुऱ्या हाताचा, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागणार आहे. प्रत्येक धावे गणिक. दरम्यान पहिला षटकातील दुसरा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूनं आणि हा जोरकसपणे मारला चेंडू हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. बघूया काय होतंय. आणि हा झेल टिपला जातोय, सुरेख झेल टिपला जातोय मिड विकेटच्या दिशेला. हार्दिक कोळी या ठिकाणी झेल टिपतोय. त्यांचे सहकारी या ठिकाणी आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी जे आलेले आहेत त्यांनी हे नाव मला सांगितलेलं आहे. सुरेख असा झेल टिपला जातोय. पहिला झटका या ठिकाणी बसतोय कोपरखर्णे या संघाला. फक्त एक ह्या धावसंख्येवर. आणि नवालेला फलंदाज आहे तो ओमकार, मात्र खेळण्यास सज्ज होतो निलेश. मजबूत देहयष्टीचे दोन्ही फलंदाज पार्थ 11 कोपरखर्णे यांच्याकडनं खेळत आहेत. मयूर भोईर याला मिळालं हे यश आहे पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. आणि आता तिसरा चेंडू आणि हा जोरकसपणे मारलाय चेंडू. 3 1 2 3 4 क्षेत्ररक्षक धावत आहेत. चेंडू जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी. पुन्हा एकदा निलेश खेळण्यास सज्ज होतं. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू सोडून दिलाय. यष्टरक्षक यष्टनपक्षी चेंडू अडवतो आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत की हा चेंडू स्वैर आहे. अवांतर धाव मिळते, संघाच्या खात्यामध्ये भर पडते. एका धाव्यानं धावसंख्या झाली ती 1-6. पुन्हा एकदा मयूर पहिल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि हा पुन्हा लागोपाठचा दुसरा चेंडू सोडून दिलाय पंचांकरिता आणि पंच देखील पुन्हा एकदा हात करतायत. दोन्ही हात समान रेषेत. आणखीन एक वाईट चेंडू. लागोपाठचे 2 अवांतर चेंडू येत आहेत. जुळगाव वर्सेस पार्थ 11 कोपरखर्णे अशी सुरू असलेली ही लढत. आणि हा ब्लॉक खोलमध्ये टाकला चेंडू आणि या ठिकाणी सुरेख झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु फसतोय प्रयत्न. दुसरी धाव या ठिकाणी धावली जात आहे आणि काढली देखील जात आहे. चांगला प्रयत्न निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला झेल टिपण्याचा, परंतु यश मात्र आलं नाही. दरम्यान 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या निलेश याला. आणि आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू पहिल्या षटकातील
आणि हा चेंडू मात्र सुरेख आहे. पंचांकडे दाद मागितली होती फलंदाजानं, परंतु पंचानं निर्णय दिलेला आहे. हा चेंडू बरोबर आहे. दरम्यान चेंडू जातोय तो निर्धाव. आणि आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, लेगच्या दिशेनं हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. षटक संपते ते पहिलं मयूर याच्या रूपानं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1-10. चार षटकांचा हा सामना आहे. सगळ्यांची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येतो हिमांशू आणि खेळण्यास सज्ज आहे तो ओमकार. पहिलं षटक संपलेलं आहे. 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत एका फलंदाजाच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सुचवला जातोय. जरा लवकर करायची, घाई करायची. उशीर होत असल्या कारणानं आपण एक षटक अगोदरच कमी केलेला आहे. आणि आता दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू होईल पंचांच्या उजव्या बाजूनं. हिमांशू आणि हा स्वैर मारा. पंचांचा इशारा येतोय. उजव्या खूपच बाहेरून जाणार हा चेंडू. खरं तर पहिल्या स्लिपमध्ये येऊन इष्टरक्षक चेंडू अडवतोय. इतका हा बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा परतावा लागेल हिमांशू याला आपल्या गोलंदाजीवर आणि चांगली सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी प्रेक्षकांना खुश करेल अशी दाखवावी लागेल. अर्थात ओमकार एक चांगला नावाजलेला असा फलंदाज आहे. आणि हा चेंडू देखील स्वैर घोषित करतायत पंच. लागोपाठचे 2 चेंडू उजव्या खूपच बाहेर जाणारे. पुन्हा एकदा हिमांशू. अजून एक देखील चेंडू झालेला नाहीये दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा नव्यानं प्रयत्न आणि हा चेंडू आता आहे. पंच इशारा करतायत फलंदाजाला. निर्धाव जातोय चेंडू. चला तर हिमांशूच्या या षटकाला सुरुवात झालेला आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे. लागोपाठचे 2 वाईड नंतर. आणि आता पुन्हा पुढचा चेंडू आणि हा चेंडू भिरकावलाय. हवेमध्ये चेंडू आहे. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आहेत. बघूया झेल होतोय का. आणि हा झेल टिपला जातोय आणि यश देखील मिळवतोय हिमांशू. सुरुवातीचे 2 चेंडू नकारात्मक अर्थात वाईडच्या रूपाने टाकले होते आणि त्यानंतर तिसरा आणि हा चौथ्या चेंडूवर या ठिकाणी यश संपादन करतोय तो हिमांशू. दुसरं फलंदाज स्तंभित परततोय ओमकार. ह्याच्या रूपावर धावसंख्या आहे ती 12. ओमकारची जागा घेण्यासाठी नवा आलेला फलंदाज आहे तो मिलिंद वेट्टा. कोपरकरांनी संघ बरं झाला आपण राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवला. नाहीतर इथे सगळेच येणारे प्रत्येक फलंदाज एकसा एक बडकर एक आणि सगळेच सारखे वाटतात. इथून रगडे हट्टे कट्टे असे. आणि निलेश आता या ठिकाणी खेळण्यास सज्ज होतोय. अगोदरच पुढे सरसावतोय आणि जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न. चेंडू फसतोय, फटका फसतोय आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. पंचांचा इशारा येतोय 1 धावे करता.
धावसंख्या 1 न वाढते धावसंख्या ती 13. पुन्हा एकदा हिमांशू आणि हा जबरदस्त तुफानी हमला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा हा षटकार निलेश याच्या बॅटमधून. या सामन्यातील पहिला षटकार. धावसंख्या ती 19. आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू येणं अजून देखील बाकी. हिमांशू पुन्हा एकदा आणि हा चेंडू पंचांकरता सोडून आणि पंच देखील इशारा करतायत. आणखीन एक अवांतर चेंडू या ठिकाणी वाईडच्या रूपाने येतोय. 3 चेंडू आतापर्यंत वाईड या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या ती 20. 2 बाद 20. दुसरं षटक अजून देखील कार्यरत हिमांशूच्या रूपानं. फलंदाज थोडासा पुढे सरसावतो आणि जोरकसपणे मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न मात्र फसतोय. दरम्यान उर्वरित काम चोखपणे बजावतोय तो इष्टरक्षक इष्टांच्या पाठीमागे आणि चेंडू जातोय तो निर्धाव. आणि आता हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यास सज्ज आहे तो हिमांशू. आणि हा देखील फिरकावलाय चेंडू. उत्तुंग असा षटकार निलेशियाच्या बॅट मधून. हा दुसरा षटकार आलेला आहे. षटक संपतोय ते दुसरं हिमांशू याच्या रूपानं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आलेल्या पार्थ 11 कोपरकर या संघाचे 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. पहिलं षटक मयूर याच्याकडनं आलं. 10 धावा दिल्या होत्या. आणि त्यानंतर हिमांशू याचं खूप लांबलेलं असं हे षटक 16 धावा दिलेल्या आहेत पार्थ 11 कोपरकर या संघाला. आणि आता तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो कल्पेश भोईर. आणि मिलिंद वेट्टा मागापासून जो नॉन स्ट्राईकला होता तो खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा पहिला चेंडू जोरकसपणे मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो खरं तर क्षेत्ररक्षक थोडीशी दूर असल्या कारणानं हा झेल होऊ शकला नाही. दरम्यान 1 धाव मात्र मिळते ती वेट्टा याला. स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय 1 धावेनं. आणि आताच त्यांनी स्ट्राईक दिलेला आहे. ते निलेश याला चांगला जोमात आलेला हा खेळाडू आहे. आतापर्यंत 2 उत्तुंग अशी षटकार ठोकलेला आहे. तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होता. आणि फुलटॉसचा चेंडू परंतु समाचार या ठिकाणी घेता आला नाही. परंतु 4 धावा मात्र या ठिकाणी निश्चितपणे मिळतात. फलंदाजाच्या डोक्यावरून 1 बाउन्स चेंडू जात आहे लॉंगांच्या दिशेनं 4 धावांकरिता. धावा धावफलकावर लागतायत कोपरकर संघाच्या. पुन्हा एकदा कल्पेश पंचांच्या डाव्या बाजूनं. आणि हा चेंडू खरोखरच षटकारा करताच दिलेला. आणि निलेश याच्याकडनं तिसरा षटकार या ठिकाणी आलेला आहे स्वतःच्या वैयक्तिक खेळीमध्ये. चेंडू द्या जरा चेंडू द्या. खूप जोरदार फटका. चेंडू हरवलाय तिकडे. आणि आता नवा चेंडू या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जबरदस्त खेळी साकारताना या ठिकाणी दिसतोय तो निलेश सलामीला आलेला. आणि आता पुन्हा एकदा कल्पेश आपल्या या तिसऱ्या षटकातील वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. आणि हा देखील टोळावला या ठिकाणी. जमिनीला समांतर असा चेंडू जातोय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय आणि एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल फलंदाज निलेश याला. आणि आता मिलिंद वेट्टा या षटकातील शेवटचे 2 चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा चेंडू स्वैर मारा पंचांचा इशारा होतोय. डाव्या स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू अवांतर धाव्यामध्ये आणखीन एक भर पडतंय. धावसंख्या ती 39. आणि हा चेंडू देखील पंचांकरिता. आणि पंच पुन्हा एकदा या अगोदरचा चेंडू डाव्या स्टंपच्या बाहेरून आणि आत्ताचा चेंडू उजव्या स्टंपच्या बाहेरून लागोपाठच्या 2 चेंडूंवर
दोन अवांतर धावा या ठिकाणी मिळत आहेत. या अगोदरचं षटक देखील खूप लांबलेलं होतं, त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होताना दिसते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा जोरकसपणे मारलाय चेंडू हवेमध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक धावत आहेत परंतु त्यांच्या मध्ये हा चेंडू पडतोय. दरम्यान एक धाव या ठिकाणी पूर्ण होतोय, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण आणि थोडासा स्क्वेअर फेकी या ठिकाणी, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे, तो चेंडू अडवतोय आणि दोनच धावावर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. ते मिलिंद वेट्टा याला आणि आता या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो पुन्हा एकदा कल्पेश. मिलिंद वेट्टा हा खूप नावाजलेला असा हा खेळाडू आहे. अर्थात सगळेच खेळाडू नावाजलेले आहेत पार्थ 11 कोपरखैरणे या संघातील. आणि हा जोरकसपणे मारला चेंडू कव्हरच्या दिशेनं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय आणि फेकी केली जाते. दरम्यान एक धाव जमा होत आहे मिलिंद वेट्टा याच्या खात्यामध्ये. षटक संपते ते तिसरं कल्पेश याच्या रूपानं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 2 बाद 43. 43 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. पहिलं षटक मयूर 10 धावा 1 विकेट. दुसरं षटक हेमंशू 16 धावा 1 विकेट आणि त्यानंतर कल्पेश याच्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 17 धावा आणि कुठल्याही प्रकारचं विकेट नाही आहे. आणि आता शेवटचा अर्थात चौथं षटक घेऊन येतोय तो वैभव भोईर आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय तो मिलिंद वेट्टा. धावसंख्या 43 आणि आता शेवटचे 6 चेंडू. पंचांच्या डाव्या बाजूनं डाव्या हातानं पहिला चेंडू, पंचांचा इशारा येतोय, हा देखील स्क्वेअर मारा आहे. एक शर्यत सुरू असावी अशा पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते वाईड चेंडू टाकण्याची. कारण हिमांशू यानं देखील बरेचसे वाईड टाकले, त्यानंतर कल्पेश याच्याकडनं देखील वाईड आले आणि हा चेंडू खरं तर ऑफच्या दिशेनं टाकलेला हा चेंडू परंतु लेगच्या दिशेनं टोळावलाय. मिलिंद वेट्टा एक धाव या ठिकाणी घेतोय ह्या चेंडूवर आणि आता खेळण्यासाठी सज्ज होईल निलेश. आतापर्यंत 3 षटकार आणि 2 चौकार अशी जबरदस्त खेळी साकारणारा हा खेळाडू थोडासा पुढे सरसावतो आणि आणखीन एक जोरकसपणे मारलेला हा चेंडू आहे. बघूया कुठे जात आहे आणि हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. फक्त एक धाव या ठिकाणी मिळेल. चेंडू आलेला आहे बघा तिकडे, तो झेंडा आहे बांबूला लावलेला झेंडा, त्याच्या पलीकडे घोषित क्षेत्र आहे आणि आम्ही पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय कारण त्या ठिकाणी थोडासा अडथळा आहे, समजण्यास थोडंसं कठीण आहे. तेव्हा जे स्वयंसेवक आहेत त्यांनी जरा माहिती पुरवायची आहेत पंचांना.
आणि पंचांचा इशारा येतोय. फक्त एक धाव या ठिकाणी मिळते. खरं तर अतिशय चांगला असा फटका होता, परंतु या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे, मर्यादा आहेत मैदानाला आणि त्याचाच फायदा मिळतोय तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आणि हा मात्र जबरदस्त टोळा भिरकावलाय. उत्तुंग असा षटकार. चौथा षटकार या ठिकाणी येतोय निलेश याच्या बॅटमधून. या अगोदर मारलेला जो फटका होता तो थोडासा फसला होता, परंतु त्याची या ठिकाणी भरपाई. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फोल्टोसचा चेंडू आणि हा चेंडू देखील जातोय सीमारेषा पार. 4 धावा. छप्पन्न धावा धावफलकावर लागतायत आणि अजून देखील 2 चेंडू येणं शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील वैभव भोईर याच्या. त्रेचाळीस धावांवर वैयक्तिक खेळतोय तो निलेश आणि अजून देखील 2 चेंडू त्याला आहेत पुरे 50 करण्यासाठी. आणि हा उत्तुंग असा षटकार, जबरदस्त तुफानी असा हा हमला निलेश याच्या बॅटमधून. हा 5वा षटकार, तुफानी खेळी. फक्त एका धावेची आवश्यकता आहे अर्ध शतक फळकावर लावण्याकरता आणि अर्थात 1 चेंडू अजून त्याच्याकडे शिल्लक आहे. संघाची धाव संख्या झालेली आहे ती 62 आणि आता हा शेवटचा चेंडू आणि हा दिशा दिली स्क्वेअरलेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण झालं नाही, परंतु या ठिकाणी प्रेक्षक देखील टाळ्या वाजवत आहेत. ह्या प्रथम उतरलेल्या सलामीच्या फलंदाजाचं निलेशाचं वैयक्तिक 50 धावांचं योगदान त्याने दिलेलं आहे आपल्या संघाकरिता आणि संघाची धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 63च्या घरात. अर्थात 64 धावांचा पाठलाग करायचा आहे जुहूगाव या संघाला 4 षटकांमध्ये. पहिलं षटक 10 धावा 1 विकेट, दुसरं षटक 16 धावा 1 विकेट, तिसरं षटक 17 धावा, कुठल्याही प्रकारचं विकेट नाही आहे आणि चौथं आणि अंतिम षटक वैभव भोईर याच्याकडनं आलं. त्यानं 20 धावा बहाल केल्यात. अर्थात निलेश हा फलंदाजी मध्ये रंगात आलेला होता, त्यानं बरोबर 50 धावाचं योगदान आपल्या संघाकरता दिलेलं आहे. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये. चला पार्थ 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पार्थ 11 कोपरकर्णे 64 धावांचा पाठलाग करायचा आहे जोगाव या संघाला 4 षटकांमध्ये. दोन सलामीचे फलंदाज कल्पेश आणि मयूर अशी सलामीची जोडी आलेली आहे मैदानामध्ये. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिलं षटक या ठिकाणी घेऊन आलेलं आहे पार्थ 11 कोपरखर्णे या संघाकडून अतुल. पहिलं षटक सर्कलचं षटक, फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात. सुरू होत आहे 64 धावांचा पाठलाग. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करण्यास सज्ज होतोय तो कल्पेश अतुल. आणि कल्पेश या ठिकाणी खेळणार आहे पहिल्या षटकातील पहिला चेंडू. 64 धावांचा पाठलाग. आणि हा सुरेख चेंडू पहिल्या चेंडूवरती फाला उद्ध्वस्त या ठिकाणी. अप्रतिम मारा. पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये. पहिल्या चेंडूवर त्रिफळाचीत होऊन कल्पेश कुठल्याही प्रकारचं योगदान न देता स्वतःवरच नाराज होऊन तंबूच्या रस्त्याला परततोय. जोगाव संघाला पहिल्या चेंडूवर जबरदस्त असा हादरा बसलेला आहे. कल्पेश याची जागा भरून काढण्यासाठी नवालेला फलंदाज आहे तो हार्दिक. अतुल पुन्हा एकदा सज्ज होतोय आपला तुफानी मारा करण्यासाठी. आणि हा चेंडू भिरकावलाय. पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 फलंदाज तंबूच्या रस्त्याला पाठवतोय तो सलामीचा गोलंदाज अतुल. सुरेख असा झेल टिपला जातोय पवन याच्याकडून. आणि लागोपाठ 2 जबरदस्त असे झटके. खरं तर चांगला प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केला होता चेंडू भिरकावण्याचा, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि झेलचित होऊन तंबूत स्वतःवरच नाराज होऊन तंबूत परततोय फलंदाज. आणि आता खेळण्यास सज्ज होतोय मगाशी नॉन स्ट्राईकला असलेला मयूर. आणि हा देखील सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. दरम्यान स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव जातोय चेंडू. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पार्थ 11 कोपरकर्णे संघाचा हा सलामीचा गोलंदाज. पहिलंच षटक या ठिकाणी घेऊन आलेला आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट आणि त्यानंतरचा हा चेंडू निर्धाव. दरम्यान पुढचा चेंडू हळूवार चेंडू आणि हा चेंडू भिरकावला. आणि आता मात्र बरोबर सीमारेषा पार करतो हा चेंडू आणि या डावातील हा पहिला षटकार. मयूर स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय षटकारानं. 64 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे आणि ह्याच अशाच पटक्यांची गरज आहे. निलेश यानं तुफानी फलंदाजी करून वैयक्तिक 50 धावांचं योगदान दिलं होतं या 63 धावांमध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी 5 षटकार टोळेजंग असे 5 षटकार खेचले होते. त्याच षटकारांची आवश्यकता आहे 64 धावांचा स्कोर पार पाडण्याकरिता. तर पुढचा चेंडू आणि हा लो फोल्टर्सचा चेंडू आणि हा चेंडू देखील सीमारेषा पार करेल आणि हा निश्चित चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावांकरिता. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 10 धावा स्वतःच्या वैयक्तिक नावावर करतोय तो मयूर. आणि संघाची देखील धावसंख्या तितकीच आहे कारण 2 फलंदाज 0 या धावसंख्येवर तंबूत परतलेले आहेत. यतीन आलेला आहे नवा खेळाडू, परंतु तो नॉन स्ट्राईकला आहे.
पहिल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होतोय तो अतुल. आणि हा मयूर यानं स्क्वेअर लेगच्या दिशेने आता मारलेला आहे आणि चेंडू जातो सीमारेषा पार. पंचांचा इशारा होतोय. या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत संघाला. जुळगाव वर्सेस पार्थ 11 कोपरखर्णे अशा 2 संघामध्ये सुरू असलेली लढत षटक संपते ते पहिलं अतुल्याच्या रूपानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 2 बाद 14. यतीन खेळण्यासाठी सज्ज होते. मागापासून नॉन स्ट्राईकला होता आणि आता नवालेला गोलंदाज आहे. स्वतःचा वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन आलेला तो अजय. पंचाच्या उजव्या बाजूने मारा करतोय आणि हा चेंडू फलंदाज थोडंसं पुढे सरसावतोय आणि चेंडू भिरकावतोय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अर्थात पहिला दुसऱ्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. चेंडू फेकी करतोय परंतु एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतंय. ते यतीन याला वैयक्तिक खातं उघडलं जातं यतीन याचं एका धावेनं. आणि धावसंख्या येते 15. 64 धावांचा पाठलाग सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना. आणि हा चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चेंडू व्यवस्थित अडवता आला नाही. 1 धाव निश्चितपणे धावून काढली जाते. मयूरच्या खात्यात एका धावेनं भर पडते. धावसंख्या 16. आणि हा हळू पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेनं दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. चेंडू अडवतोय आणि एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल फलंदाजाला. यतीन वैयक्तिक 2 ह्या धावसंख्येवर खेळतोय आणि आता खेळण्यासाठी सज्ज होणार आहे तो मयूर. आतापर्यंत 1 षटकार आणि 2 चौकारांची खेळत असलेला हा फलंदाज या ठिकाणी चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. बॅटची कडा घेऊन यष्टांच्या पाठीमागे हा चेंडू अडवला जातोय यष्टरक्षक निलेश याच्याकडून. दरम्यान चेंडू जातोय तो निर्धाव. म्हणजे पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात. अजय याच्याकडून गोलंदाजीसाठी सज्ज आणि हा चेंडू पंच केलाय. पहिला क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला चेंडू अडवता येत नाही परंतु दुसरा दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू अडवतोय आणि आणखीन 1 धाव या ठिकाणी मिळते फलंदाजाला. आणि आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यास सज्ज होईल तो यतीन. अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. मॅच जिंकण्यासाठी 64 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणि हा चेंडू या ठिकाणी यष्टिरक्षकाकरिता निर्धाव जातोय. फसवा चेंडू होता. फलंदाज थोडासा पुढे सरसावला होता चेंडू आणि चेंडूपळी यांचं मेतकोड काय जमलं नाही परंतु स्वतःच्या घरात सुरक्षित धाव मात्र या ठिकाणी झाली नाहीये. षटक संपतात ती 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 18. आणि आता गोलंदाज आलेला आहे तो प्रणित मयूर याच्याकरिता. आणि हा मयूरनं बेरकावलाय चेंडू 6 धावांकरिता. उत्तुंग असा षटकार, 2 चौकार आणि आता हा 2 षटकार. मयूर देखील निलेश याची खेळी या ठिकाणी साकारताना दिसतोय. आणि याच षटकारांची गरज आहे जुळगाव या संघाला कारण अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे.
11 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 11 चेंडू आणि 40 धावा. प्रणित पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार आणलेला आहे तो मयूर यानं. आणि बघूया आता गोलंदाजीमध्ये काही बदल होताना दिसतोय का. प्रणित आणि हा सुरेख आणखीन एक टोळाला स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणखीन एक खणखणी षटकार. या अगोदरचा मिड विकेटच्या डोक्यावरून काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आणि आता डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लागोपाठ 2 चेंडूंवर 2 खणखणीत षटकार. धावसंख्या झाली ती 30. आणि हा पुन्हा एकदा टोळाला आणि आता हा या ठिकाणी चेंडू हा झेल टिपला जातोय. लॉंग ऑफला भिरकावण्याच्या प्रयत्नामध्ये मयूर तंबूत परततोय. अर्थात सुरेख अशी खेळी साकारून आपल्या संघाकरता चांगलं असं योगदान देऊन मयूर तंबूत परततोय. प्रणित याला मिळतंय यश तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर. अर्थात 2 लागोपाठचे 2 षटकार खेचल्यानंतर त्याला मिळालेलं हे यश आहे आणि चांगला फलंदाज त्याने तंबूमध्ये पाठवलेला आहे. नवा आलेला फलंदाज आहे तो विनीत. अर्थात तो राहील नॉन स्ट्राईकला. आणि यतीन या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज होतं. आणि हा चेंडू सोडून दिलाय. डावेस्टनच्या खूपच बाहेर पंच इशारा करतायत की हा चेंडू अवांतर आहे. धावसंख्या ती 31. आता पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा चेंडू भिरकावलाय. चेंडू सर्कलच्या घेऱ्यामध्ये हा झेल टिपला जातोय. विनीत याची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. यतीन माफ करा, यतीन. विनीत आता खेळण्यासाठी सज्ज होत आहे. यतीन तंबूत परततोय. यतीन याची जागा घेण्यासाठी नवालेला फलंदाज आहे तो वैभव. मात्र आता खेळण्यास सज्ज आहे तो विनीत. आणि हा विनीत याच्या बॅटमधून तुफानी असा हा फटका. आणि पंच इशारा करतायत हा षटकार आहे, खणखणीत षटकार. निश्चितच मयूर याची जागा भरून काढण्याचा या ठिकाणी सुरेख असा चांगला असा प्रयत्न. षटकारानं खातं उघडलं जात आहे विनीत याचं. आणि अजून देखील 1 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज विनीत. आणि हा चेंडू सोडून दिलाय. यष्टिक्षकाला देखील चेंडू मिळत नाहीये. पंच इशारा करतायत वाईड +1. 2 धावा मिळतायत या चेंडूवर. आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते तो प्रणित. आणि हा चेंडू देखील जोरकसपणे मारला आहे. आणि हा देखील षटकार. तुफानी फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतं. या अगोदर मयूर याच्याकडनं आणि आता विनीत याच्याकडनं धावसंख्या झाली ती 45. आणि आता शेवटचे 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. आणि खरं तर दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. चेस अर्थात धावा काढायच्याच आहेत. दोन्ही संघ समसमान आहेत कारण यांच्या देखील धावा शेवटच्या षटकामध्ये 20 धावा यांनी कुठून काढल्या होत्या. आणि तितक्याच जवळजवळ धावा आता ह्या संघाला जिंकण्यासाठी काढायच्या आहेत. अर्थात झुगाव या संघाला.
शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो निलेश आणि खेळण्यास सज्ज आहे तो वैभव. 6 चेंडू 19 धावा. वैभव थोडंसं अगोदर पुढे सरसावतो आणि जोरदार या ठिकाणी मारलेला आहे फटका आणि हा क्षेत्ररक्षकाच्या हातून हा झेल सुटतोय. खूपच पुढे गेलेला होता हा क्षेत्ररक्षक, त्यानंतर मागे येताना हा झेल सुटतोय. 2 धावा मिळतायत वैभव याला, परंतु अजून देखील खूप दूरवरचा पल्ला गाठायचा आहे. 5 चेंडू शेवटच्या आणि 17 धावांची आवश्यकता. आणि हा ब्लॉक होल मध्ये मारलेला चेंडू पंच इशारा करतायत घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि आता शेवटचे 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. शेवटचे 4 चेंडू आणि 4 अर्थात 4 चौकारांची आवश्यकता आहे जोगाव संघाला जिंकण्यासाठी. वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. आणि हा सुरेख चेंडू या ठिकाणी रक्षकाला चेंडू दुसऱ्या प्रयत्नात मिळतो आणि या ठिकाणी आत्महत्या. कदाचित विनीत याने विचार केलेला आहे की मी काहीतरी करून दाखवू शकतो या ठिकाणी आणि तो सरळ धावत गेला स्ट्राइक एंडला आणि वैभव यांनी देखील आपलं कौशल्य दाखवलं. तो स्ट्राइकवरच राहिला, त्याला ही धाव पूर्ण त्याला त्या जागेपर्यंत येऊ दिलं आणि त्यानंतर तो स्वतः धावत सुटला आणि हा बाद होतोय. आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता आहे. अर्थात 3 ही षटकार मारावे लागतील विनीत याला. विनीत हिमतीनं पुढे गेलेला आहे खेळण्यासाठी. डावखोरे आताचा फलंदाज आहे. आतापर्यंत 2 चेंडूंवर 2 खणखणीत षटकार त्याने खेचलेला आहेत. निश्चितच त्याच्या मनगटात ताकद आहे, भरोसा आहे स्वतःवर आणि म्हणूनच तोच त्यानं स्ट्राइक घेतलेला आहे. बघूया, फक्त 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू फसलेला आहे. फटका. पंच इशारा करतायत फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. यष्टिरक्षकाला देखील पासून चेंडू जातोय पाठीमागे घोषित क्षेत्रामध्ये. आणि आता उरलेले आहेत ते फक्त आणि फक्त 2 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 15 धावांची, माफ करा, 15 धावांची आवश्यकता. आणि हा फुल टॉस पद्धत चेंडू निश्चित हा सीमारेषा पार करतोय षटकाराकरिता. आणि आता औपचारिकता या ठिकाणी शिल्लक. शेवटचा चेंडू. नऊ धावांची आवश्यकता. आणि हा देखील जोर घुसपण मारलाय आणि हा चेंडू मात्र चौकारा करता जातो सीमारेषा पार. आणि या ठिकाणी सामना जिंकतोय पार्थ 11 कोपर खरणे. परंतु झुगाव संघाचं देखील